नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे गोवा बियॉन्ड बीचेसच्या पहिल्या एपिसोडमध्ये. बरेच लोक म्हणतात की गोवा फिरण्यासाठी डिसेंबर ते मार्च हा परफेक्ट टाईम आहे. पण खरं सांगू, गोवा ऑल सीझन फिरण्याचं ठिकाण आहे. कारण की ऊपर नीला और नीचे भी नीला, बीच में आग का गोला हे कॉम्बिनेशन तुम्हाला सगळ्या सीझनमध्ये इथं बघायला मिळेल. तर मंडळी, मी आज गेले होते अगोडा फोर्टला. अगोडा हा पोर्तुगीज भाषेत पाणी या अर्थाने वापरला जातो. हा किल्ला कॅन्डोलिम बीचजवळ आहे, जो 1612मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेला. जाण्यासाठी तुम्हाला ₹25 एक तिकीट घ्यावं लागतं. किल्ल्याची रचना उंच आणि जाड भिंतींनी केली आहे. गोव्यात आढळणारा चिरा नावाचा दगड वापरून किल्ला बांधण्यात आला आहे. गोवा त्या काळात मसाल्यांच्या व्यापारासाठी महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे या किल्ल्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांची पाहणी करता यायची. कोणती जहाजे आत येत आहेत आणि बाहेर जातात याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला यायचं. आता ह्या समुद्रकिनाऱ्याचं दृश्य वरूनच दिसत होतं, त्याच्यामुळं त्यावेळी पोर्तुगीजांना किंवा त्या लोकांना तिथून कळत असेल. तर म्हणजे गरज पडल्यास संरक्षणात्मक कारवाई पण करता येत असेल त्यांना. आणि समुद्रकिनाऱ्याचं सुंदर दृश्य आणि सनसेट पाहण्यासाठी खूप मस्त लोकेशन आहे. ब्रिटिश काळात नंतर हा किल्ला ना एक जेल म्हणून वापरला जायचा. कारण की जेव्हा ते काही कैदी वगैरे डांबून ठेवायचे किंवा काय करायचं, तर तेव्हा हा सगळीकडून खूप प्रोटेक्टेड होता. आणि असं एक तळघर होतं जिथं त्यांनी जेल म्हणून त्याला केलं होतं. पण इथे जायला काय माहिती काय लॉक केलं होतं, बंदी होती तिथं जायला. तसंच या किल्ल्यावर एक लाईट हाऊस आहे, जे सगळ्यात जुनं लाईट हाऊस असं म्हणतात गोव्यातलं. हे लाईट हाऊस जे आहे ते सगळ्यात जुनं लाईट हाऊस आहे. आणि इथून सनसेट खूप सुंदर दिसतो, खूप भारी दिसतो. तेव्हाच्या काळी जे जहाजं रस्ता विसरलेले वगैरे असतील, भटकलेले असेल, तर त्यांना डायरेक्शन दाखवण्यासाठी वापरलं जायचं. तुम्ही जर खाली गेलात तर तुम्हाला खाली एक कॅफे अगोडा म्हणून एक स्टॉल दिसेल. एक नंबर भाई, त्यांचा वडापाव इतका भारी होता आणि इतका मस्त तंदुरी चहा होता. आणि त्यांनी वाईब पण एवढ्या भारी दिलं ना. मी त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही इथून पुढं त्यांचं फक्त गाणी ऐका बॉस. एक नंबर केलं होतं त्यांनी. लास्ट बट नॉट लिस्ट, गोव्यात 5 मार्चपासून चालू होतो शिगमोत्सव. तर शिगमोत्सव हा काय असतो, कुठे कुठे असतो, कसा असतो, त्याच्या पाठीमागे काय आहे हिस्ट्री, हे सगळं जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ माय रील्स. ओके, बाय.